हाय, मी निकिता. मी तशी सातारची, पण माझं सासर हे कोकणातलं आणि आम्ही निघालो आहे शिमग्यासाठी गावाला. गप्पा गोष्टी करत आणि व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोचलो महाडला. सोबत अजून 2 गाड्या होत्या. सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि गावाकडे जायला निघालो. साधारण पाऊण तासात गावाला पोहोचलो. थोडं रिलॅक्स केलं. त्यानंतर होळीच्या ठिकाणी पालखी घेऊन जात असताना ती घराजवळून जाते, सो पालखीची आरती केली. नंतर होळीला जाण्यासाठी आम्ही चौघी जावा रेडी झालो. आम्ही पोचलो तेव्हा होळी रचत होते. त्यानंतर होळीची पूजा करून होळीभोवती वाघ बोलण्यासाठी पालखीला घेऊन आले. त्यानंतर आधी लहान होळी पेटवली आणि मग मोठी होळी. त्यात सर्वांनी नारळ टाकले आणि नंतर तेच नारळ शोधून त्याला फोडून सर्वांना प्रसाद दिला. गुड मॉर्निंग. सकाळी उठून बघते तर बॅक साईडला काका आणि पप्पा मस्त मटण तोडत बसले होते. एवढे मोठे तुकडे देतात, एवढे मोठे तुकडे देतात. ते काय म्हणते, काय खूप गर्दी असते ना, तारीख करा त्यांच्याकडे टाइम नसतो. रेग्युलरचं वेगळं, आजचं वेगळं आहे. रेग्युलरचं वेगळं असते, आज लय गर्दी झपटी असते. वहिनींनी मस्त मटणासाठी वाटण करायला सुरुवात केली होती आणि एका साईडला वड्याची तयारी चालली होती. सोनल, तुम्ही काय करताय? प्लेट सरकून घेतली लगे. हा लेअर संपला ना की मग मी उठणार आहे. शिफ्ट चेंज, ट्रान्झिशन. मस्तपैकी सगळ्यांनी जेवण केलं. त्यानंतर मी रेडी होऊन निघाले दहागावला आईच्या माहेरी, कारण त्या तिकडे होत्या आणि त्यांना घेण्यासाठी जायचं होतं. नंतर आम्ही तिथल्या पालखीचं दर्शन घ्यायला गेलो. मस्त दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो गावाला. लेट झालता, मग आम्ही डायरेक्ट मंदिरात गेलो दर्शन करायला. बाकी घरातले पण ऑलरेडी पुढे गेले होते. आपली जर्नी जी आपली वरती देव आहेत ना, गावदेवी ही देव आहे, ही गावी आपण वरती आपल्या गावाची वरती हे घेतलंय, त्याचं बनवून घेतलंय आपल्या गावापुरती. मग आपल्याला मेन स्थान ही आहे गावदेवीचं. हे मेन मंदिर आहे जर्नीचं गावदेवीचं.
रिटर्न येऊन परत गरम गरम वडे बनवले. जेवण वगैरे उरकून परत रेडी झालो आणि निघालो गावची पालखी बघायला. फायनली पालखी घरात आली. देवीची ओटी भरली आणि घरातल्या प्रत्येकाने देवीचं दर्शन घेतलं. देवीची ओटी भरेपर्यंत गावातील बाकीचे लोक बाजूच्या पटांगणात सासनकाठी नाचवतात. आणि अशा प्रकारेच पालखी संपूर्ण गावामध्ये फिरत पहाटे 6 वाजता येऊन परत सानेवरती बसते आणि अशा प्रकारे होळी गावात साजरी केली जाते.